आता सांग, आता काय म्हणतेस? आपण तुझा व्हिडिओ बनवतो, खरं सांगायचं. बरं जाऊ दे. बरं, आणि पप्पाचं दारू पिले तर तू काय म्हणतेस? कुठं काय करतेस तू नेमकं सांग, म्हणजे भांडण लागलं. मी कानात कापूस नाही तर बोट घालत्या आणि डोळे झाकून झोपी जाते रथ. म्हणजे पप्पा दारू पिले आणि त्यांचे जर भांडण लागले अंकलसोबत, तर तू कानात बोट किंवा कापूस घालून झोपी जातेस दुसऱ्या घरामध्ये. आणि पुन्हा काय काय करतेस? देवाकडं काही कुठं जातेस का? पुन्हा ती आई ती पूजा असली तर पूजा आहे. पुन्हा वड पौर्णिमा असली तर मग देवाकडे जातात ना मंदिरात. मग मी पाया पडून म्हणत्या. मोठ्यानं सांग, काय म्हणतेस मोठ्यानं? मी म्हणत्या की पप्पा दारू पिऊ नये आणि घरात भांडणं होऊ नये. असं कोणत्या देवाला म्हणतेस तू आता? कोणत्या बी म्हणत्या. म्हणजे जिथं जाते देवाला पाया पडा तिथं म्हणतेस की माझ्या पप्पाला दारू पिऊ देऊ नको आणि घरात भांडणं होऊ. हां. आणि काय परिणाम होते, म्हणजे काय होते दारू पिलं आणि तर भांडणं केलं? मग एखाद्याचा जीवही गेला तर माझ्या आजोबा काय प्याल्यावर हे कोयतं इळी काय बी घेऊन जातात मारायला. लाकड काय बी घेऊन जातात, इळा. जीव पण जाऊ शकते ना एखाद्याचा. म्हणजे दारू पिणं लय वाईट आहे, बरोबर आहे का? आणि कॅन्सर बी होऊ शकतं या दारूने. कॅन्सर पण होऊ शकते का? बरं. आणि मग पप्पानं एका दिवशी दारू नाही पिली तर त्यांना असं झोपेतच कुणी बोललेले आवाज येतात, पिलं नाही की. मग पप्पा काय करतात मग आता? दररोजच पितात? माझी आजी म्हणली की दारू सोड, ती बायको येत नाही तुझी. मग ती म्हणतंय मला उमटळतं कसं तरी होतंय. मग तुझी आई त्याच्यामुळे येत नाही का? म्हणजे तू दारू पिणाऱ्या माणसाला काय सांगशील बरं? जर एखादा दारू माणूस पित होता असला तर त्याला तू काय सांगशील? म्हणजे दारू पिवावं का नाही का, काय 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 होतं कसं सांगशील? एखादा दारू पित असले लोक त्याला तुला जर सांगितलं त्यांना काहीतरी सांग म्हणून, तर तू काय काय सांगशील दारू पिणाऱ्या माणसाला? मी म्हणणार आहे दारू पिऊ नका, कॅन्सर होत असतंय. मग नाहीतर ते प्याल्यावर इकडं तिकडं झोपतात, पडतात, कुणी गाडीनं ठोकेन तुम्हाला. गाडीनं ठोकू शकते, नंतर मग शेवटला काय होते, जीव जाऊ शकते. ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे? दारू सोडली पाहिजे. बरं, चांगलं आहे ना. तुझं नाव काय बाळा? अक्षरा अनिल अतकरे. अक्षरा अनिल अतकरे. अनिल अतकरे. बरं, आणि तुला काय बनायचं मोठ्यापणी? चित्रकार. बरं. तुझ्यावर पण वाईट परिणाम होत असेल दारू पिल्यावर, भांडणं झाल्यावर घरात. तुला वाईट वाटत असं ना लई, आहे का नाही? तुला करमत आहे का मग घरी तुमच्या जास्त? मग तुझं पप्पा ऐकत का नाही? ऐकत नाहीत. काल किराणा आणला होता, मग मी फोन लावला मम्मीला. मी म्हणले की पप्पानं किराणा आणलाय जाऊन. मग मम्मी म्हणली दाखव व्हिडिओ कॉल करून. मग मी दुसऱ्या घरात ठेवला होता, मग त्या घरात गेले, व्हिडिओ कॉल केला आणि दाखवला. असं आहे का? तुला वाईट वाटत आहे लई दारू पित म्हणून? तुझं ऐकतच नाहीत. मग काय म्हणतात तुला? तू कधी सांगितलंस का पप्पाला दारू पिऊ नका म्हणून? मला भीती वाटते, मारते. मग तू कधी सांगितलंस का पप्पाला? पप्पा मारते तर मला. पण कधीतरी सांगितलंस का तू
कधीच नाही सांगितलं. मला मारते ते. तुला मारतात? दारू पिऊ नका म्हणलं की. नाहीतर ते दुसऱ्यांना काय बोलणार म्हणून घरी असली तर ती कुठाने येऊन मम्मीला सांगते तर मग मग आम्हाला सुट्ट्या लागली की मम्मी जाते आणि मग जर ये म्हणलं तर येत नाही. आणि पुन्हा मी बर्थडेला काल ये म्हणलं होतं तर म्हणली की मी बघते यायचं का नाही ते. बरं, म्हणजे तुझ्या आईला जास्त त्रास होतोय त्या दारू पिल्यामुळे तुझे पप्पा, बरोबर आहे? त्याच्यामुळे तुझी आई येत पण नाही इकडे लवकर, कारण ते त्रास देतात, शिवाय देतात म्हणून, बरोबर आहे का? तुझ्या आईसोबत तुझा भाऊ पे गेला आहे. मग तुला बरं कर मग ते एकटीला इथं आई सोडून. मग इथं मैत्रिणी तर गावाकडं तर मैत्रिणीच नव्हता. बरं, आता तुझी रांगोळ आपण टी व्हीला टाकायची का? कोणची? हे काढलेली टी व्हीला टाकली तर चालेल का? वर टाकू का? हां, टाकू का रांगोळ तुझी? तुला काय बनायचं मोठं पण एकदा सांग ह्याच्यामध्ये, इथं बघून सांग. चित्रकार. तुझं पूर्ण नाव सांग एकदा. अक्षरा अनिल आतकरे. तुला काय बनायचं आहे? चित्रकार. आता तुझी रांगोळ टाकू आता व्हिडिओवर, चांगली काढली का बघायला, आपण तिथं बघूत ना टी व्हीवर. ही अक्षराची रांगोळ. अक्षरा, हे काय काय काढलंस ते सांग, नाव त्याचे हात लावून. ही चंद्र. हां. ही चांदण्या. हां. ही पार. हां. ही वालक्यानो. हे डुक्कर. वॉल्कॅनो कोणतं आहे? हे वाला. हां, काय आहे ते? वालक्यानो. हां, पुन्हा? आणि हे डुक्कर. डुक्कर. हे घोडा. हे घोडा. आणि हे माणसं जहाजमध्ये बसलेले. जहाजातले माणसं. बरं, आणि पुन्हा? आणि हे इकडं नदी. नदी. बरं, छान, खूप हुशार आहे अक्षरा, का नाही? मी इथं असल्यावर करमत आहे का नाही तुला? चला, आपलं दोघांचं.